हे एव्हरीवन, नमस्ते. कसे आहेत? मजेत ना? मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी आले आहे जीवदानीला. तर जीवदानी मंदिरमध्ये कसं यायचं, तर विरार स्टेशनला यायचं आहे. विरार स्टेशनवरून तुम्हाला विरार ईस्टला यायला लागेल आणि तिथून तुम्हाला ऑटो रिक्षा पकडायला लागेल. आणि ऑटो तुम्हाला शेअरिंग असेल तर 20 रुपीजमध्ये पर पर्सन सोडेल आणि जर पर्सनल करायचे असेल तर 100 रुपीजपर्यंत होतील. तर आता मी देवीच्या मंदिरामध्ये आली आहे. हे देवीचं सगळं आवार आहे आणि आता मी वरती जात आहे. तर तुम्हाला वरती मी दाखवते आता किती सीड्या वगैरे आहेत. आणि जर तुम्हाला रोपवेने जायचं असेल तर इकडूनच रोपवे आहे. रोपवेचा चार्जेस 200 पर पर्सन आहे. तर इकडे वयस्कर लोक असतील ज्यांना सीड्या चढता येत नाही तर त्या लोक रोपवेने जाऊ शकतात. पण मी आता सीडीनेच जाणार आहे. तर थोडी सीड्याने कसं जायचं वगैरे ते तुम्हाला दाखवते. तर चला जाऊया. तर ही दुकानं आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्हाला देवीच्या दर्शनासाठी जाताना तुम्हाला ओटी वगैरे पाहिजे असेल, प्रसाद वगैरे पाहिजे असेल तर इकडून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि चप्पल्स वगैरे पण इथे ठेवू शकता ह्या लोकांकडे. आणि चप्पल्ससाठी स्टँड पण आहे इकडे. तर स्टँडमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. तर आता आपण वरती जाणार आहे सीडीनी. तर हा मेन एंट्री आहे मंदिराची. तर आपण इथूनच आता वरती जाणार आहे. तर मी तुम्हाला सांगते किती सीड्या वगैरे आहेत मंदिराच्या. तर आपण आता वरती जायला सुरुवात करूया. तर चला. तर इकडून चालत चालत वरती सीड्यानी जायचं आहे. तर इकडे सगळी दुकानं वगैरे आहेत लागलेली. वरतीपर्यंत दुकान वगैरे आहेत. तर आता मी 250 सीडी चढली आहे आणि सीड्यांवरती किती सीड्या आहेत ते पण लिहिलं आहे इकडे. तरी आहेत 260 सीड्या. तर चला आपण जाऊया आता हळूहळू सीड्या वरती चढत चढत. तर थोडंसं वरती आल्यानंतर तुम्हाला हा नजारा दिसतो आहे. तो खूपच छान दिसतो आहे. सूर्याची किरणं आत्ताच पडतायत कारण मी सकाळी लवकर आली होती. हा पूर्ण विरार आणि अर्धा नालासोपारा शाळेत दिसत असेल. तर खूपच छान नजारा आहे हा. तर आता चला वरती जाऊया. तर इकडे तुम्हाला ओटी वगैरे घ्यायची असेल तर ओटी वगैरे घेऊ शकता. इकडे 30 रुपीज पासून ओटी स्टार्ट आहे. आणि हे सगळ्या ओटी वगैरे आहे 30 पासून स्टार्ट आहे. ते काका किती पर्यंत आहेत ह्या? 100, 200, 150. 100, 150, 200 पर्यंत ह्या आहेत ओट्या. तर हे जीवदानी माताचे सगळे छोटे मोठे फोटो आहेत. तर हे फोटो तुम्हाला शॉप करायचे असेल तर हे फोटो तुम्ही घेऊ शकता. तर चुनरी वगैरे पण आहेत वरती. चुनरी वगैरे पण घेऊ शकता. मंदिरामध्ये घेऊन जायचं असेल तर ते पण घेऊ शकता. तर आता मी ऑलमोस्ट पोहोचली आहे मंदिराकडे. हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर पुढे पुढे जाऊया आपण. तर लवकरच आता मंदिर येईल.
तर ऑलमोस्ट मी आता मंदिरमध्ये पोहोचली आहे, पण इकडे व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी मनाई आहे. तर आता आपण मंदिरमध्ये जाऊया. हा मंदिराचा एरिया आहे. मी देवीचं दर्शन घेऊन आली आहे वरती. तर तुम्हाला मी वरचा नजारा दाखवते, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. तुम्हाला सीडीवरती चढताना जर तुम्हाला शूट वगैरे करायचं असेल तर तुम्ही शूट करू शकता आणि वरती आल्यानंतर पण तुम्ही शूट करू शकता. फक्त देवीच्या गाभाऱ्यामध्ये शूट करू शकत नाही, तिथे मनाई आहे. तर बघायला गेलं तर छोट्या मोठ्या सगळ्या सीड्या पकडून 1400 पर्यंत सीड्या आहेत वरती यायला. तर आता मी तुम्हाला वरच्या साईडचा नजारा दाखवते. हवा पण खूपच सुटली आहे आणि सकाळचे आता 8:30 वाजले आहेत. तर तुम्हाला मी हा बाहेरचा नजारा पूर्ण दाखवते आणि इकडे किती मंदिर आहेत वरती ते पण तुम्हाला मी दाखवते. तर हे मंदिर आहे इकडे, श्री महाकाली देवी मंदिर आहे. आणि ही श्री कालभैरव देवी माँ. तर इथे पैसे चिकटवतात आणि जे पण मन्नत असेल आपल्या मनामध्ये असेल तर ते पैसे चिकटतात इथे. तर आपण पण एक ट्राय करूया. मी एकदा कॉइन चिपकवते, तर बघूया चिपकतो का. चिपकला मला. तर इकडे 20 रुपयामध्ये नारळ वडी पण मिळते. हा देवीचा प्रसाद आहे. तर इकडे पक्षी वगैरे पण ठेवले. तर ते मोठे मोठे पॅरोट वगैरे आहेत इकडे, तर त्यांना पण बघूया आपण. खूप मोठ्याने ओरडतायत. तर आता माझं जीवदानी आईचं दर्शन झालेलं आहे. तर खूपच सुंदर असं दर्शन झालंय. गर्दी पण खूपच कमी होती आज. आणि आता इथूनच आता मी बाहेर जाणार आहे. तर पहिला रस्ता खालून त्या साईडने होता, तर आता ह्या वरून वरती आल्यानंतर हा रस्ता आहे इकडून जायला. तर आता खाली जायला आपण पायऱ्या उतरूया.
तर आता मी मंदिरच्या खाली आली आहे, उतरली आहे. तर इथूनच मी स्टार्ट केलं होतं ना, इथूनच आता एंड होईल. तर इथे प्रसादालय पण आहे. तर इथे थाली आहे 15 रुपये आणि वेळ आहे दुपारी 12 ते 3 आणि कुपन्स वगैरे देतात आणि नंतर मग तुम्हाला इथे जेवणाची पण सोय आहे. तर कोण लांबून वगैरे येणार असेल तर इथे तुम्हाला जेवणाची चांगली सोय आहे. तर हा माझा व्लॉग तुम्हाला मी आता तुम्हाला इकडे काय काय कॅप्चर करून दाखवलंय. तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा व्हिडिओ कसा आहे. तर आता भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तर आतासाठी बाय.